कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। जैन बोर्डिंग जमीन विक्री प्रकरणावरून मुरलीधर मोहोळ यांना जैन बांधवांनी घेराव घातला। जैन बांधवांनी मोहोळांना जाबही विचारला। आज मुरलीधर मोहोळ थेट जैन बोर्डिंगमध्ये गेले होते आणि जैन मुनींना अन्नत्याग करण्याची वेळ येणार नाही असं आश्वासन सुद्धा मोहोळांनी दिलंय। दुसरीकडे याच प्रकरणावरून सुरू झालेल्या धंगेकर मोहोळ वाद हा मात्र थांबण्याची चिन्ह नाहीये। पाहूयात एक रिपोर्ट। जैन बोर्डिंग विक्री प्रकरणावरून मुरलीधर मोहोळ यांना जैन बांधवांनी घेराव घातला। जैन बांधवांनी मोहोळांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी जैन बांधव चांगलेच संतापले। यातल्या काही जणांनी मोहोळांना जाबही विचारलाय। 100% मी आज शब्द दिलाय, गुरुदेवजींच्या समोर दिलाय की हा विषय संपला। ऐका ना, कसा संपेल? ऐका ना, व्यवहार कुणी केलाय? त्यांना मी केलाय। पहिली गोष्ट मागणी सेल डीड रद्द करा। दुसरी गोष्ट या संदर्भात जे संबंधित अधिकारी आहेत ज्यांनी यात ज्यांनी बेकायदेशीर कार्याला मदत केली, कॉर्पोरेशनचा असो, महानगरपालिका आयुक्त आयुक्त धर्माचे आयुक्त आणि संबंधित बँक ह्या सर्वांवर कारवाई होणं गरजेचं आहे। जर हा 30 तारीखपर्यंत जर हा 30 तारीखपर्यंत विषय नाही संपला तर अण्णा गुरुदेव बरोबर उपोषणाला इथे बसणार का? पहिल्या गुरुदेवला अण्णाला आम्हाला हा विषय। तर जैन बोर्डिंग मध्ये गेलेल्या मोहोळ यांनी जैन बांधवांचा आपल्याला विरोध नसल्याचा दावा केला होता, पण हा दावा केल्याच्या अगदी काही मिनिटातच त्यांना जैन बांधवांनी घेराव घालत जाब विचारला। जैन धर्मीयाच्या सर्व बांधवांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की राजकीय दृष्ट्या आरोप प्रत्यारोप खूप झाले। काही लोकांनी या विषयाचा आधार घेऊन व्यक्तिगत पातळीवर जाऊन टीका केली, पण माझ्या जैन बांधवांनी एकही दिवस एकदाही कधी माझं नाव या विषयात घेतलं नाही। मी सांगितलं ना, व्यवहार कुणी केलाय? त्यांना मी केलाय। काय बोलताय? खरं तर ऍक्शन कुठली घेणार? हे पैसे सगळे मुरलीधर मोहोळांचे आहेत आणि ह्या पैशातून त्यांना सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता। आता ते तिथे जाऊन करणार काय? आणि लोकांच्या लक्षात आलंय नुसतंच लोक आज घेराव घालतील बोलतील, पण ह्यांना चौकात जैन बांधव भविष्यात जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। कारण हा जमीन घोटाळा बडेकर किंवा गोखलेंनी केला नाही, तर हा जमीन घोटाळा मुरलीधर मोहोळांनी केला। जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणामध्ये आरोप झाल्यानंतर आज मुरलीधर मोहोळ थेट जैन बोर्डिंग मध्ये पोहोचले। जैन बोर्डिंग जमीन विक्रीच्या विरोधात जैन बोर्डिंग मध्ये एका मीटिंगचं आयोजन करण्यात आलं होतं। या मीटिंग मध्ये जैन मुनींनी मोहोळ यांच्या समोरच 1 तारखेपासून अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केली। जो अपना एचएनडी जैन हॉस्टल और अपने मंदिर पे संकट आया है, ये विषय जब तक पूर्ण से समाज का एचएनडी समाज का नहीं हो जाता तब तक गुरुदेव यहाँ पे उन्होंने 1 तारीख से आने वाले 1 नवंबर से उन्होंने अन्न व जल का त्याग की घोषणा की है। मुनींनी आंदोलनाची घोषणा केल्यानंतर मोहोळ यांनी जैन मुनींना नमस्कार केला। जैन मुनींसमोर नारळ ठेवत त्यांनी पुन्हा नमस्कार केला। यावेळी जैन समाजाच्या व्यक्तींनी घोषणाबाजी केली। त्यानंतर मोहोळ यांनी जैन मुनींसमोरच आपला या प्रकरणात सहभाग नसल्याचं सांगितलं। जे आपण घोषित केले पुढचं आपण जो अन्नत्याग करण्याचा जो निर्णय घेतलाय, मी आपल्याला या ठिकाणी सांगतो ती वेळ येणार नाही। त्याच्या आतमध्येच आज सगळा विषय संपेल, आपल्याला हवा तसा संपेल।
एवढंच या निमित्तानं आपल्याला मी आश्वस्त करतो। मुझे 1 तारीख के पहले डील कैंसिल और साथ में जो कोर्ट में चल रहा है विषय सब पूरा समाप्त हो जाना चाहिए, पर जब तक आप हमारे पास में कैंसिल नहीं कर देंगे हमको संतोष नहीं मिलेगा, चैन नहीं मिलेगा। 1 नवंबर के आपने कहा ही है, 1 नवंबर के पहले ये विषय पूरा हल हो गया तो ठीक है, वरना मैंने जो प्रण किया है प्राण छोड़ूंगा पर अपने प्रण को नहीं छोड़ूंगा। 1 तारखेपर्यंत हा विषय जाणार नाही, याच्यासाठी सगळे प्रयत्न मी माझ्या पद्धतीने प्रामाणिकपणे केले, सगळे प्रयत्न केले आणि 100% तुम्ही जे म्हणताय तेच होण्यासाठी मी एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सोबत उभा आहे। मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर जैन मुनींनी मोहोळ यांना नारळ देत आशीर्वादही दिले। जैन बोर्डिंग प्रकरणावरून शिंदेंच्या शिवसेनेचे धंगेकर आणि भाजपचे मोहोळ यांच्यातला वादही थांबण्याची चिन्ह नाहीयेत। काल मोहोळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल त्यांना मुंबईला बोलून जे झापलं असेल आणि त्या झापल्यामुळेच त्यांचं त्यांचं मंत्रिपद हे धोक्यात आलेलं आहे आणि मग आता ही सारवासावर करण्याचा हा केविलवाणी प्रयत्न आहे। मान्य देवेंद्रजींच्या संदर्भात हा कुठलाही विषय काल झालेला नाही। काही आपल्यातल्या लोकांनी हे चालवलं की मी हा विषय तिथे घेऊन गेलो किंवा जे राजकारण चाललंय ते अजिबात नाही। तर मुरलीधर मोहोळ आणि धंगेकरांच्या वादात उपमुख्यमंत्री शिंदेंनी धंगेकरांशी चर्चा केली आहे। धंगेकरांना जे सांगायचंय ते सांगितलंय असंही शिंदे म्हणाले, तरीही धंगेकर ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये। रवींद्र धंगेकरांना देखील माझ्याकडून निरोप गेलेला आहे की महायुतीमध्ये कुठेही मतभेद होता कामा नये, महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा पडता कामा नये, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे। प्रत्येक कार्यकर्त्यांनी महायुती जपली पाहिजे आणि महायुतीमध्ये कुठेही बेबनाव होईल अशा प्रकारचं कृत्य वक्तव्य करू नये। आणि आता त्या धंगेकरांच्याकडे जो काही निरोप पक्षाचा जायचा होता तो गेलेला आहे। आता हे तुम्हाला सांगा ना, आजचा माझा कार्यक्रम आहे, आज उद्यापासून परत मालिका चालू करतो। मला जगातला कुठला पाठीवरचा माणूस असं सांगणार नाही की महावीरांचं देऊळ घाण ठेवलंय त्याच्या विरुद्ध बोलू नको। मुरलीधर मोहोळजींनी ऑलरेडी स्पष्टीकरण केलं आहे की त्यांचा काही संबंध नाही, ज्यांचा संबंध असेल त्यांच्यावर कारवाई होईल। पण धंगेकर जे मुरली मोहोळ बोलतायत ते स्थानिक राजकारण विचारातून बोलतायत। शेवटी 1000 विषय आमच्याकडे आहे, 1000 विषय आमच्याकडे आहे। धंगेकरांना पाहिजे असेल तर आम्ही देऊ, पण आमचं महायुतीमध्ये मनभेद तयार करायचे नाही आहे, आम्हाला मतभेद तयार करायचे नाही आहे, त्यामुळे आम्ही त्या विषयावर बोलत नाही। मला असं वाटतं की त्या विषयावर न बोललेलं योग्य आहे। तर काल मोहोळ यांनी धंगेकरांवर जमीन बळकावल्याचे आणि अनेक गुन्हे असल्याचे आरोप केले होते, त्यालाही धंगेकरांनी प्रत्युत्तर दिलंय। बघा 2011ला त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल आहे, जमीन बळकावली कोथरूडमध्ये, त्याला अटकपूर्व जामीन त्यांनी जामीन न घेता पळाला होता, तो जामीन कुठं ते त्याला मिळाला मला काही माहित नाही। असे गुन्हे त्याच्यावरती बाबांनो, हे बघा ना तुम्ही, वक्फ बोर्डाचा गुन्हा आहे, हा गुन्हा आहे, 10 गुन्हे आहेत, माझ्यावर एक गुन्हा दाखवा। उगाच आपलं काहीतरी रोज त्यांनी काहीतरी बडबड करायची आणि रोज आपली मीडिया मात्र चालली आहे। त्यांनी काल माझ्यावर खंडणी आपलं जमीन बळकावण्याचा गुन्हा आहे, तर त्यांनी तो गुन्हा दाखवला तर मी ते म्हणतील ते मी करायला म्हणजे सजा भोगायला तयार आहे। खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही त्यांची पद्धत आहे। आणि मग त्यांचं ते म्हणले माझ्यावर एक गुन्हा नाही म्हणून मी त्यांचं ॲफिडेविट काढलं। मग ॲफिडेविटमध्ये 6-7 गुन्हे त्यांच्यावर निघले। एक आमच्या दलित बांधवांवर अन्याय केला, तो पोलिसांनी काही कारवाई नाही केली, मग तो गुन्हा रजिस्टर आहे ना। दरम्यान मोहोळांवर आरोप करणाऱ्या धंगेकरांविरोधात पुणे भाजपनं पत्रकार परिषद घेतली। धंगेकरांचे आरोप खोटे असल्याचं पुणे भाजपनं म्हटलं। शिवसेनेचे पुणे शहराचे शहर प्रमुख रवींद्र धंगेकर गेले काही दिवस ते केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्यावरती चुकीचे कुठलेही पुरावे नसताना आरोप करताना पाहायला मिळतंय। याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे जी चांगली लोक आहेत ती माझ्याबरोबर आहेत। आता मला ना तुम्ही परत भेटताना तुमच्या मागं कोण कोण आहेत, जी चांगली सज्जन लोक आहेत ती माझ्याबरोबर आहेत आणि जे आड्डेवाले गुत्तेवाले आणि मटकेवाले हे माझ्याबरोबर नाहीत। जैन बोर्डिंग जमीन विक्री प्रकरण आता निर्णायक टप्प्यावर पोहोचलंय। जैन मुनींनी 1 तारखेचा अल्टिमेटम दिलाय, त्यामुळे 1 तारखेपर्यंत हा जमीन व्यवहार रद्द होणार का हेच पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।
गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।